हाय गाइज, मी नंदिनी। आज बनवत आहोत आपण आलू वांगा, आपल्या महाराष्ट्राची फेवरेट सब्जी। कांदा, टमाटर आणि सांबार आणि घरचे मसाले, बस सिंपल तरीकेनं वांग्याची भाजी। इकडे तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। जिरा घालू। जिरा घातल्यावर कांदा घालू। कांदा छान शिजू देऊ। कांदा शिजल्यावर आपण हळदी घालू थोडासा। हळदी घालून झाली की आपण आलू वांगे घालून घेऊ। त्याला तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। आलू उबालले होते तर आलू नंतर भी घातलं असतं तरी चाललं असतं, पण वांगे तेल मसाल्यामध्ये शिजू देऊ। छान परतून घेऊ। छान परतून घेतले, आता छान शिजू देऊ, झाकून शिजवून। चेक करून आता वांगे फ्राय झाले का तर बघा छान। तर वांगे थोडे फ्राय होऊन राहिले आपले। फर्स्ट टाइम चेक केला आपण, अजून थोडादा फ्राय होऊ देऊ, हलके शिजू देऊ। याच्यामध्ये आता आपण टमाटर घालून घेऊ, तोपर्यंत टमाटर पण हलके फ्राय होऊन जाते। टमाटर मिक्स करून छान शिजून जाते याच्यामध्ये। वाटलं तर मीठ सुद्धा घालून घ्या, पण मी ह्यावाला नाही, नेक्स्ट फेरीमध्ये मीठ घालेल, कारण हे तोपर्यंत बिना मिठाने शिजतात। तर बघा आता आपण नमक घालू। वांगे आणि हे शिजले आहे आलू तर ते असे छान बारीक होते, तर मग ग्रेव्हीला मला खूप आवडते। त्याच्यातच आपण तिखट सुद्धा घालून घेऊ, 2 चमच तिखट। नमक कसं टाकलं, आता छान मिक्स करून घेऊ। थोड्या वेळ छान तिखट शिजू देऊ आणि हलका पाणी घालून घेऊ। मग तुडपुडी नाही बनवू, रसेवाले बनवू थोडा। त्याच्यामध्ये थोडे संबाराचे डंठल सुद्धा घालून घेऊ आणि थोडा वेळ झाकून तिखट शिजू देऊ। तर बघा आपलं तिखट शिजलेलं आहे छान। आता याच्यामध्ये आपण पाणी घालू। हे आलू जे इथं याच्यामध्ये मिक्स झाले आहेत ना, याची ग्रेव्ही खूप छान बनते, म्हणून मी याच्यामध्ये उबले आलू टाकले। तर बघा छान पाणी घालून याची आलूचा हलका एक उकळी येऊन रसा बनवून घेऊन आपण। या प्रकारे आलू वांग्याची भाजी खूप टेस्टी वाटते। भटई आहे, काळी भटई। तर आता मिक्स करून घेऊ छान। बघा छान मिक्स करून आता मी पाणी घातलं, आता खदरी येत आहे, थोडी उकळू छान, एक उकळी येऊ देऊ आणि आपली भाजी खायची रेडी आहे। ते थोडी कितली फुटली आहे, नसेल तिरसट मांडली आहे मी ना, पण तरी पण मला हे कितलीमध्ये भाजी बनवायला खूप आवडते। वांग्याच्या आणि आलूच्या भाजीमध्ये आंब्याच्या खुला राहिला ना तर अजून खूप टेस्टी होते भाजी। वांग्याच्या भाजीमध्ये आंब्याच्या खुला म्हणजे आंबा राहते ना, त्याला चिरून त्याला फाके बनवून माझ्याकडे आहेत ना, मला खूप आवडतात ते भाजीमध्ये। आलू वांग्याच्या भाजीमध्ये आळणामध्ये खूपच छान वाटते, तर याच्यामध्ये पण खूप सुंदर वाटते ना। तर नाही राहिलं तर आंबट खट्टी दही एवढी घालून घ्यायची। माझ्याकडे खट्टी दही नव्हती, पण मिठी दही होती, ती मी थोडीशी घातली एवढी। तर गाईस आपली भाजी आहे रेडी। आपली वांग्याची भाजी शिजलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि बघा जास्त आटवला तर पूर्ण गाडी होते। या प्रकारे पुरी वांग्याची भाजी आपली रेडी आहे। आणि ह्या प्रकारे वांग्याची भाजी ना खूप मस्त आणि खमंग खायला टेस्टी वाटते, खूप चांगली वाटते। आता घालून घेऊ कोथिंबीर, संबार घाला,
तर बघा गाईज आमची भाजी अर्धी झाली, कारण आपण जेवणासाठी ताट बनवलेले आहेत. तर हे 2 ताट. पोळी नाही, आज पोळी नाही बनवली आहे. भात खा, भंडारा जिल्हा भातार बिल्ला. तर बघा या प्रकारे भाजी 1 नंबर लागते. खाऊन बघा, खूप बनवून बघा, खाऊन बघा. आवडलं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईज, टेक केअर.